फ्री नोट्स, टेस्ट, डेमो लेक्चर्स तसेच ऑनलाईन बॅचेससाठी आत्ताच द इन्फिनिटी अकॅडमी ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुनश्च स्वागत आहे द इन्फिनिटी अकॅडमीच्या असलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी, ज्या पद्धतीने आपल्या सिरीज चालू आहे आणि ज्या पद्धतीने ह्या सिरीजचा असलेला फायदा तुमच्या येणाऱ्या प्रत्येक आगामी एक्झाम्समध्ये फायदा होतो आहे, याचं असलेलं जेव्हा आपण परीक्षण करतो तर त्यावेळेस प्रत्येक महिन्याच्या असलेल्या काही गोष्टी ज्या नमूदता आहे त्या नमूदतेच्या माध्यमातून आपण डिस्कस करलेला आपल्याला फायदा दिसून येतो आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसून येतं आहे की आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर आहे आणि ह्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या असलेल्या पर्टिक्युलर ज्या राजकीय घडामोडी आहे त्या राजकीय घडामोडीचा असलेला संदर्भ आपल्याला याच्यामध्ये घेता येऊ शकतो. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला राजकीय घडामोडी आणि राजकीय घडामोडीचा असलेला संदर्भ आता आपल्याला काय करायचं आहे, घ्यायचा आहे. मग पहिला आहे राजकीय घडामोडी, ती म्हणजे काय की त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये राज्यसभा उपसभापतीच्या पॅनलमध्ये 4 महिला खासदारांची काय झाली आहे, निवड झालेली आहे. मग आता इथं सभापती आणि उपसभापती ह्या संदर्भामधलं थोडं बेसिक आपल्याला अंडरस्टँड असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की राज्यसभेचे कोण असतात, सभापती महोदय असतात आणि त्यांना त्या स्वरूपाचं रिप्लेसमेंट हे कोणाच्या पद्धतीने असतं, उपसभापतीच्या स्वरूपात असतं. मग ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध कोण असतात, सभापती असतात आणि त्यासोबतच त्यांना असिस्ट म्हणून किंवा त्यांच्या ऑन बिहाफ किंवा त्या नसल्यावर काम करण्यासाठी उपसभापती असतात. मग अशा वेळेस ह्या उपसभापतींच्या असलेल्या ॲब्सेंट्समध्ये आपल्याला कोणत्या तरीही एका व्यक्तीला उपसभापती म्हणून तिथं निवड करायची असती. मग अशा स्वरूपातलं आपल्याकडं 6 जणांचं पॅनल असतं आणि ह्या पॅनलमधून आपण एकाची काय करत असतो, निवड करत असतो. मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं तर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखडकर हे काय आहे, यांनी 17 जुलैला त्या प्रकारचं असलेलं 4 महिला खासदारांना काय केलेलं आहे, राज्यसभेच्या उपसभापतीच्या पॅनलमध्ये काय केलेलं आहे, नियुक्त केलेला आहे. मग हे कोण व्यक्तिमत्व आहे तर ह्या 4ही महिला आपल्याला तिथं दिसून येत आहे. ते म्हणजे कोण आहे, पी.टी. उषा, त्याच्यानंतर आहे फांगनॉन केनॉन्ग आहे, फौजिया खान आहे, सुलता देव नागलंड आहे. अशा प्रकारच्या असलेल्या ह्या 4 महिला ज्या तुमच्या समोर दिसत आहे तर हे सगळं काय आहे, इथं उपसभापतीच्या पॅनलमध्ये आपल्याला दिसून येते. एक विशेष बाब म्हणजे राज्यसभेच्या इतिहासामध्ये हे काय झालेली आहे, पहिल्यांदाच महिलांना इन पॅनल केलेलं आपल्याला दिसून येते. हे एका प्रकारचं असलेलं आपण काय म्हणू शकतो, इट्स अ वुमन एम्पॉवरमेंट आपण म्हणू शकतो. आणि ह्या वुमन एम्पॉवरमेंटच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी होताना आपल्याला दिसून येत आहे. मग अशा स्वरूपाचं आपल्याला काही गोष्टी बेसिक आहेत, त्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर व्हाईस चेअरपर्सन यांचं असलेलं जे पॅनल आहे त्या पॅनलच्या बाबतीत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. द पॅनल ऑफ अ व्हाईस चेअरपर्सन ऑफ अ राज्यसभा ज्याला आपण म्हणतो. मग याच्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन काय आहे तर राज्यघटनेच्या असलेल्या 118 कलमानुसार संसदेच्या प्रत्येक सभागृहाला त्याची कार्यपद्धती आणि त्या स्वरूपाचं नियमन करण्याचा काय आहे, अधिकार आहे. मग ज्यावेळेस आपण बघतो तर लोकसभा आणि त्या स्वरूपातली असलेली दुसरं म्हणजे राज्यसभा यांना इंडिव्हिज्युअलरित्या त्या प्रकारचं असलेलं कुठंतरी स्वतःचे नियमावली बनवण्याचा अधिकार आपल्याला दिसून येतोय. मग अशा स्वरूपामध्ये राज्यघटनेच्या या तरतुदीनुसार म्हणजे कोणत्या 118च्या तरतुदीनुसार राज्यसभेने 1964 मध्ये त्याची कार्यपद्धती आणि नियमन केले आणि ह्या नियमनामध्ये असं सांगितलं की राज्यसभेचे सभापती हे सभागृहातील सदस्यांमधून कोण, राज्यसभेच्या सभापती हे राज्यसभेतील सभागृहामधून सदस्यामधून उपसभापतीचे पॅनलचे काय करतील, नामनिर्देशित करतील. आणि ह्या पॅनलमध्ये कमाल मॅक्झिमम सदस्य किती असणार आहे, 6 सदस्य असणार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता इथं क्वेश्चन बनतो काय की कलम 118 नुसार नियमावली करण्याचा अधिकार इंडिव्हिज्युअल हाऊसला आहे का. येस, ॲब्सोल्युटली देअर हॅज अ काइंड ऑफ अ
पर्टिक्युलर पॉवर्स टू मेक द रूल्स अँड रेग्युलेशन रिगार्डिंग युअर सेल्फ असलेले जे पर्टिक्युलर तुमचं जे हाऊस आहे त्याच्याबद्दल. अलॉंग विथ दॅट राज्यसभेचे सभापती हे काय करणार आहे, हे इन पॅनल्स असलेलं स्वरूपातलं 6 जणांची निवड करणार आहे. मग उपसभापतीचे हे जे पॅनल आहे तर त्या प्रकारचे असलेले नामनिर्देश होईपर्यंत आधीचे पॅनल काय करत असतात, पद धारण करत असतात. म्हणजे यापूर्वीचे असलेल्या कोणी महिला असेल किंवा पुरुष मंडळी असेल तर त्यांनी हे पद धारण केलेलं असणार आहे आणि नंतर यांचं नवीन इन पॅनल झाल्यानंतर यांनी ती जागा व्हॅकंट केलेली आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं असलेलं हे समजणं गरजेचं आहे की तुमच्या उपसभापतीच्यासाठी किती सदस्य असतात, 6 सदस्य असतात. आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचं असलेलं मणिपूरमध्ये 0 FIR. काय मणिपूरमध्ये 0 FIR याच्याबद्दल काय केलेलं आहे, प्रकरणं वाढलेले आहे. आपल्याला माहिती आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये मणिपूरसारख्या राष्ट्रामध्ये किंवा राज्यांमध्ये त्या प्रकारचे असलेल्या विविध स्वरूपातल्या गोष्टीचं असलेलं जेव्हा आपण संदर्भ घेतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतोय की मणिपूर हा धगधगत होता. तिथलच्या असलेल्या ज्या कम्युनल व्हायलन्सेस होत्या किंवा 2 गटांमधला असलेला जो भांडणं होतं तर ह्या सगळ्या गोष्टीचं असलेला जेव्हा संदर्भ घेतो त्यावेळेस आपल्याला दिसतंय की मणिपूरमध्ये त्याची तीव्रता ही वाढलेली होती. मग अशा वेळेस स्थानिक प्रशासनाने 0 FIR नावाची असलेली कॉन्सेप्टचा आधार घेऊन त्या पद्धतीचा वापर करून तिथं गुन्हे दाखल केलेले आपल्याला दिसून येत आहे. मग आपण ज्यावेळेस FIR तर आपल्याला माहिती आहे की फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे 154 CRPCच्या अंतर्गत, परंतु 0 FIR म्हणजे काय हे तिथं समजणं गरजेचं आहे. बघा, ज्यावेळेस मॉब लिंचिंग होत असते किंवा समूहाने एखादा गुन्हा केला असतो आणि त्या गुन्ह्याची असलेली तीव्रता आणि त्या गुन्ह्याचा असलेला स्पॉट हा माहीत नसतो किंवा त्याचं ज्युरिडिक्शन एक्झॅक्टली कुठं घडलेलं आहे ही याची कल्पना बिलकुल नसते, तर अशा स्वरूपामध्ये तेव्हा FIR दाखल करता वेळेस तुम्हाला तिथं 0 FIR नोंदवता येऊ शकतो. म्हणजे एका प्रकारचं असलेलं अननोन आयडेंटिफिकेशन ऑफ अ लँड ज्याला आपण म्हणतो तर त्याच्या बेसिसवर FIR दाखल करता येऊ शकतो. याचं दुसरंही उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल रेल्वे चालली आहे, रेल्वेमध्ये त्या प्रकारची तुमची चेन चोरीला गेली, बॅग चोरीला गेली, तुम्हाला एक्झॅक्टली माहीत नाही की तुमची बॅग कुठून चोरीला गेली आहे, तुमचं एक्झॅक्टली ज्युरिडिक्शन कळत नाही. कारण की सहसा काय असतो, जेव्हा एखादा क्राईम होत असतो तो एखादा क्राईम घडल्यानंतर तो भाग कुठाशी रिलेटेड आहे, कोणत्या कोर्टाशी रिलेटेड आहे, कोणत्या पोलीस स्टेशनशी रिलेटेड आहे, तर त्या संदर्भामध्ये तिथं FIR नोंदवता येऊ शकतो. परंतु ट्रेनमध्ये प्रवासामध्ये कुठं झाली आहे हे कल्पना नसते, म्हणून 0 FIR देखील काय केला जातो, नोंदवा येतो. म्हणजे थोडक्यात तिथं कोणत्याही प्रकारचं असलेलं आपल्याला बेसिक अंडरस्टँड होत नाही की ज्युरिडिक्शन कोणाच्यामध्ये येणार आहे आणि कोणत्या ज्युरिडिक्शननुसार त्या सगळ्या गोष्टी होणार आहे. मग अशा स्वरूपामध्ये 0 FIR म्हणजे काय, अधिकार क्षेत्राकडे दुर्लक्ष करून जेव्हा अधिकार क्षेत्राबाहेरील एखाद्या दखलपात्र गुन्ह्यामध्ये तक्रार प्राप्त होते त्यावेळेस पोलीस ठाण्याद्वारे जी FIR नोंदवल्या जाते तर त्याला काय म्हणलं जातं, 0 FIR असे म्हटले जातात. मग ही 0 FIR आत्ता आले का पहिल्यापासून आपल्या त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपात IPC अंतर्गत होतं, तर लक्ष ठेवायचं तर CRPCच्या असलेल्या 154 नुसार फक्त FIRची गोष्ट केलेली होती. परंतु नंतरच्या असलेल्या काही जजमेंट्समध्ये ऑनरेबल जस्टिसनी त्या कॉन्सेप्टला काय केलेलं आहे, इव्हॉल्व केलेलं आपल्याला दिसून येते. मग 2012च्या निर्भया सामूहिक बलात्कारानंतरच स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती वर्मा समितीच्या शिफारसीवरून 0 FIRची काय करण्यात आली आहे, तरतूद करण्यात आली आहे. इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहे. अलॉंग विथ दॅट त्या प्रकारचं माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. मग ह्या तरतुदीला सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या विविध निकालांचाही काय आहे, पाठिंबा आपल्याला दिसतोय. जसं की ललिता कुमारी वर्सेस तुमचं असलेलं UP सरकार 2014चा खटला, ह्या अंतर्गत देखील सर्वोच्च न्यायालयाने दखलपात्र गुन्ह्यामध्ये तुमच्या असलेल्या FIR नोंदवणे अनिवार्य केलेले आपल्याला दिसून येत आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही 0 FIR नोंदवणार असेल तर तिथं त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी होणं अपेक्षित आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचं असलेलं ते म्हणजे काय की पर्टिक्युलर सिनेमॅटोग्राफ दुरुस्ती विधेयक 2023 फार महत्त्वाचं आहे. सिनेमॅटोग्राफ आपल्याला हा जो विधेयक आहे 2023चा 2023मध्ये संसदेने सिनेमॅटोग्राफ सुधारणा विधेयक हा काय केलेला आहे, आणलेला आपल्याला दिसून येतोय. ज्यावेळेस आपण म्हणतो की सिनेमा आणि त्या सिनेमाच्या माध्यमातून
आपल्या समाजामध्ये काय चालू आहे याचं असलेलं मत प्रदर्शित केलं जातं. परंतु आजकालच्या सिनेमा आणि त्याचे असलेले ज्या स्वरूपातली ज्याची बांधणी केल्या जाते, त्याची वैचारिक ठेव जी ठेवल्या जाते, तर ह्या माध्यमातून कुठंतरी वेगळ्या पद्धतीचं असलेलं शो ऑफ केला जातोय. मग आता आपल्याकडं सिनेमॅटोग्राफ म्हणजे किंवा सिनेमा हा रेग्युलेट केला जातो सेन्सर बोर्डकडनं. परंतु आपल्याकडं आता नवनवीन त्या प्रकारचे OTT प्लॅटफॉर्म्स क्रिएट झालेले आहे. OTT म्हणजे काय, ओव्हर द टॉप, ज्याला आपण वेब सिरीज म्हणतो. आता ह्या वेब सिरीज अंतर्गत कोणत्या स्वरूपातलं असलेलं सेन्सॉरशिप तिथं ॲप्लिकेबल होत नाही. मग याच्याने काय होतं आहे की एक्झॅक्टली आपल्याकडचे जे वेब सिरीज आहे ते व्हल्गर स्वरूपातले आहे, थोडे अपशब्द वापरणारे असलेले वेब सिरीज आहे आणि काही म्हणजे नॉन फॅमिलीज असलेले काही तिथं सीन्स दिसतात. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीला कुठेतरी कंट्रोल करावं, त्याच्यामध्ये रेग्युलेशन्स आणावं आणि अलॉंग विथ दॅट ते प्रोटेक्ट करताना इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे राईट्स आणि बघणाऱ्यांचेही देखील राईट्स प्रोटेक्ट केले जावं, याच्यासाठी आपण हे दुरुस्ती विधेयक सिनेमॅटोग्राफ 2023 हा आपण काय केलेला आहे, आणलेला आहे. मग याच्यासोबत आपण काय केलं आहे की सेन्सॉरशिपसोबत कॉपीराईट कव्हर करण्यासाठी कायद्याची काय केली आहे, व्याप्ती वाढवलेली आहे. मग आपल्याकडे जो ऑलरेडी सिनेमॅटोग्राफ जो कायदा आहे तो कधीचा आहे, तर 1952चा ऑलरेडी केलेला आहे आणि ह्या कायद्यामध्ये आपण काय करतोय, सध्या तिथं दुरुस्ती करतोय. मग दुरुस्ती अंतर्गत काय करतोय, तर अनधिकृत असलेल्या ऑडिओ व्हिज्युअल्स रेकॉर्डिंग आणि कॉपीराईट केलेल्या सामग्रीच्या वितरणामध्ये गुंतलेल्या व्यक्तीवर कठोर काय करतोय, दंड करतोय. आज आपण बघतोय की OTT प्लॅटफॉर्म असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं पायरेटीज ज्या काही गोष्टी असेल तर त्याचं असलेलं संदर्भ जास्त वाढलेला आहे. म्हणजे पायरेटेड कॉपीज इथं सर्रास आपल्याला भेटत आहे, एका क्लिकवर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी तिथं भेटत आहे. मग हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की सिनेमॅटोग्राफ याच्या पायरसीचं असलेलं प्रमाण काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. मग हे कंट्रोलमध्ये करण्यासाठी आता आपण काय केलेलं आहे, तुरुंगवास 3 महिने ते 3 वर्ष एवढा उत्पादन खर्चाच्या किती 5% देखील केलेला आपल्याला दिसून येतोय. मग याचा असलेला संदर्भ दोन्ही गोष्टीमध्ये येतो. एक तर म्हणजे प्रोटेक्शन ऑफ द राईट्स, इंडिव्हिज्युअल राईट्स असणार आहे आणि सोबत ज्यांनी तो पिक्चर बनवलेला आहे तर त्याचेही राईट्स तिथं काय केलं जाणार आहे, प्रोटेक्ट केल्या जाणार आहे. अलॉंग विथ दॅट रूल्स अँड रेग्युलेशन ही त्याच्यामध्ये इस्टॅब्लिश केल्या जाणार आहे की ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय दाखवायचं, कोणत्या गोष्टी दाखवायच्या, कोणत्या गोष्टी दाखवायच्या नाही. क्राईम सीन हा ओरिजिनल वाटण्यासाठी लोक कोणत्याही थरावर जाता, मग तो एक्झॅक्टली क्राईम सीननी जर सामाजिक माध्यमातून हे जर प्रदर्शित होत असेल तर समाजातल्या असलेल्या ही जी भावना आहे ती थोडी विध्वंसक होऊ शकते. मग याच्यानुसार हे सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, कंट्रोलिंग इन नेचर केल्या जातात, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचं असलेलं ओबीसींचे वर्गीकरण. काय, ओबीसींचे उपवर्गीकरण ह्यावर सध्या खूप चर्चा चालू आहे. आपल्याकडं भारतामध्ये ओबीसी रिझर्वेशन आणि ओबीसी रिझर्वेशनच्या संदर्भात असलेले काकेलकर कमिटीज आणि त्याच्यानंतर असलेला मंडल आयोग, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून भारतामध्ये ओबीसी आणि ओबीसी कम्युनिटी हे किती इम्पॉर्टंट आहे आणि आत्ताच्या घडीला मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारची जी एका प्रकारची सामाजिक घडी तिथे बसवण्यात आली आहे, याच्यामुळं कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण झाला आहे. परंतु याच्याही पलीकडे जाऊन आपल्याकडे ह्या ओबीसींचं असलेलं उपवर्गीकरण करणं हे किती गरजेचं आहे हे याच्यापूर्वी सरकारने नमूद केलेलं आपल्याला दिसून येतं. मग अशा वेळेस आपल्या ह्या ओबीसीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस उपवर्गीकरण करायचं होतं, म्हणजे त्याचं सब क्लासिफिकेशन करायचं होतं, तर त्यावेळेस आपल्याकडं न्यायमूर्ती जी रोहिणी यांच्या असलेल्या अध्यक्षतेखाली काय केलेलं आहे, सुमारे 6 वर्षाच्या कामकाजानंतर काय केलेलं आहे, अहवाल हा द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवलेला आहे आणि तो कधी, तर 31 जुलैला सोपवलेला आहे. हा बेसिकली जो एका प्रकारचा असलेला अहवाल तयार केला आहे, तर त्यांचं असलेलं म्हणणं होतं की ओबीसींचं वर्गीकरण करा. का, कारण की ओबीसीमध्ये सगळेच लोक त्या प्रकारचे असलेले सदन असतील असातला भाग नाही आहे. ओबीसीमध्ये काही वर्ग हा खूप त्या सदनापेक्षाही कमी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ओबीसीमध्ये 100 लोक असेल तर 100 लोकांपैकी 10 किंवा 20 लोक हे सदन आहे, परंतु त्याचं सब कॅटेगरायझेशन जेव्हा करता तर त्यावेळेस अक्षरशः 80% हे अनबेनिफिटेड आहे.
मग अगदी ओबीसींच्या काही वर्गांनाच कधी कधी काय भेटतोय, आरक्षणाचा जास्त फायदा भेटतोय। मग उर्वरित असलेले जे वर्ग आहे जो की फक्त नावापुरतं ओबीसी राहिलेला आहे, त्याचं असलेलं युटिलायझेशन, त्याचं असलेलं बेनिफिशरी हे सगळं बाजूला पडलेलं आपल्याला दिसून येत आहे। मग अशा स्वरूपामध्ये हा जो अहवाल आहे तो काय केलेला आहे, सबमिट केलेला आहे गव्हर्नमेंटकडं। मग आता यांच्यानुसार काय सांगितलेलं आहे, तर या अंतर्गत सार्वजनिक करण्यात आलेले केलेले अजून नाहीये, परंतु त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये आपल्याकडं हा अहवाल का महत्त्वाचा आहे, कारण की याला कॉन्स्टिट्यूशनल बॅकअप आहे म्हणून। कलम 340 नुसार आपल्याकडं मागासवर्गीयांची परिस्थिती अभ्यास करण्यासाठी एक आयोग नेमण्याचा राष्ट्रपतीवर काय आहे किंवा राष्ट्रपतींचा अधिकार आपल्याला दिसून येतोय। मग अशा अनुषंगाने कलम 340चा वापर करून आपण काय केलेलं आहे, ह्या आयोगाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येत आहे। मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस त्यांनी अभ्यास केला तर त्याची गरज काय आहे हेही समजणं गरजेचं आहे। मग त्यांनी सांगितलेलं आहे की नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थेमध्ये नियर टू बी किती टक्के, 27% तिथं आरक्षण मिळते, परंतु त्या प्रकारचे असलेले काही प्रबळ जाती गटांनाच ह्या कोट्याचा काय होतोय, फायदा होतो, जे की आपण आत्ताच नुकतंच बोललेलो आहे। मग त्यांचं म्हणणं काय की कॅटेगरायझेशन्स करता वेळेस सब कॅटेगरीजला पण तिथं जास्त बघत चला। आपण क्रिमी लेअरची असलेली इम्प्लिकेशन्स किंवा क्रिमी लेअरचं असलेलं प्रोव्हिजन हे ॲप्लिकेबल केलं आहे, परंतु अजूनही ओबीसीमध्ये जर आपण बघायला गेलं तर 3364 एवढा तेवढ्या जमातीचे लोक असतात। मग एवढ्या सगळ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो का, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। मग अशा स्वरूपामध्ये जर आपण नोकऱ्यांचा असलेला आकडा बघायला गेलं तर 1.3 लाख हे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांचा आणि केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधील ओबीसींचा प्रवेशांचा डेटेचं विश्लेषण केल्या जातं। मग अशा प्रकारचा असलेला हा लाभ फक्त किती टक्क्यांना भेटतोय, 97% भेटतोय आणि केवळ 25% ओबीसी जातींनाच गेल्याचे उघड झालेले दिसून येते। त्यामुळं ज्याला खरी गरज आहे आरक्षणाची, ती आरक्षणाची असलेली पोचपावती त्याच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे। आरक्षण वाईट नसतं, आरक्षण हे चांगलंच असतं, फक्त त्याची गरज कोणाला आहे, कोणत्या व्यक्तीला आहे, तो खरंच तेवढा मागासलेला आहे का, हे ज्या व्यक्तीचं आयडेंटिफिकेशन होईल ना, तर खऱ्या अर्थाने त्या आरक्षणाचं महत्त्व सगळ्यांना कळणार आहे। आणि हेच जजमेंट्समध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येतं आहे रोहिणीच मॅडमच्या ह्याच्यात। आलं लक्षात? अशा प्रकारच्या असलेल्या काही गोष्टी आपल्याला दिसून येत आहे। पुढचा करंट अफेअर्स आहे ते म्हणजे काय, लोकसभेमध्ये अविश्वासाचा प्रस्ताव पराभूत झालेला आहे, म्हणजे याला आपण नो कॉन्फिडन्स मोशन म्हणतो। ज्यावेळेस आपण लोकशाही म्हणतो आणि लोकशाही अंतर्गत मतमतांतर असतात, मतभेद असतात, परंतु त्या वैचारिक पातळीच्या असलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस एकमेकांवर विश्वास राहत नाही आणि ह्या संसदेच्या असलेल्या पायाभरणीमध्ये हा विश्वास एका प्रकारचं असलेलं सरकार स्थापन करण्याची कॅपेबिलिटी नाही आहे हे जेव्हा दर्शवितो, तर खऱ्या अर्थाने अविश्वासाचा ठराव हा मांडला जातो। मग अशा वेळेस माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांना तब्बल 9 वर्षामध्ये नियर टू बी दुसऱ्यांदा म्हणजे सेकंड टाइम्स अशा प्रकारचा असलेला अविश्वासाचा ठरावाला समोर जावा लागला, परंतु त्यांची मेजॉरिटी, त्यांच्या कामाची पोचपावती किंवा इतर काही गोष्टीच्या घटकांमुळं त्यांना भेटलेलं बळ हे दाखवत आहे की अशा प्रकारचा नो कॉन्फिडन्स मोशन हा पास होऊ शकलेला नाही। मग अशा संदर्भामध्ये आपल्याला नो कॉन्फिडन्स मोशन हे काय आहे तर हेही देखील कळणं गरजेचं आहे। मग एका प्रकारचं असलेलं सरकारवर विश्वास नाही आहे किंवा सरकार इज नॉट अ कॅपेबल टू डू एनीथिंग्स रिगार्डिंग द पर्सन्स हू आर रिसाइडेड विदिन द इंडिया, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघितल्या जातात तर तुमचे डिसिजन मेकिंग असेल किंवा तुमच्या डिसिजन मेकिंगची असलेली इम्प्लिमेंटेशन पॉलिसीज असेल, दीज आर द नॉट अ कन्क्लुडेड विथ युअर कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स, दॅट टाइम्स द ऑपोजिशन्स लीडर और ऑपोजिशन्स पार्टी हॅड बीन इनिशिएटेड दिस काइंड ऑफ अ नो कॉन्फिडन्स मोशन केला जातो। आणि नो कॉन्फिडन्स मोशन जेव्हा पास होतो तर तेव्हा संपूर्ण मंत्रिमंडळाला काय करावं लागतो, तिथं त्या पद्धतीचा असलेला राजीनामा द्यावा लागतो। मग अशा वेळेस लक्षात घेणं गरजेचं आहे तर काँग्रेसचे उपनेते खासदार गौरव गोगोई यांनी 26 जुलै 2023 रोजी मोदी साहेबांच्या सरकारविरुद्ध काय केलेलं आहे, अशा प्रकारचा अविश्वासाचा ठराव मांडलेला आहे। मग अशा प्रकारची असलेली ही जी नोटीस आहे तर ओम बिर्ला यांनी स्वीकारली आणि लोकसभेमध्ये 8 ऑगस्ट 2023 रोजी ह्या प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येतोय। आलं लक्षात?
मग आता थोडं बेसिक जर आपण गेलं तर आपल्याला काय दिसतंय की नो कॉन्फिडन्स अँड मोशन. मग हे आता आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमधून कसं दिसतंय तर राज्यघटनेच्या आर्टिकल 175 मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की मंत्री परिषद इज टोटली रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा. ज्या पद्धतीने आपल्याकडे बघतो की मंत्रिमंडळ हे काय आहे, टोटली रिस्पॉन्सिबल आहे टू द लोकसभा अँड इट इज अ ड्युटी ऑफ अ पर्टिक्युलर तुमच्या मंत्रिमंडळाची की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीची पोचपावती लोकसभेला द्यावं लागणारच आहे. कारण की एका प्रकारे मंत्रिमंडळ हे एका स्वरूपातलं कार्यकारी मंडळ आहे. मग कार्यकारी मंडळ जर फेल होत असेल तर कुठंतरी त्या स्वरूपातलं असलेली पोचपावती त्या लोकांपर्यंत भेटणं गरजेचं आहे. मग अशा स्वरूपामध्ये 175 नुसार मंत्री परिषद हे कोणाला, लोकसभेला त्या प्रकारचं असलेलं सामूहिकरित्या काय आहे, जबाबदार आपल्याला दिसून येत आहे. आणि अशा स्वरूपाच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघतात तर लोकसभेचं जी कार्यपद्धती आहे किंवा नियमावली आहे त्या नियमाच्या 198 मध्ये अशा प्रकारचं असलेलं मुभा पण दिलेली आहे. जर एखादा विरोधी पक्षाला असं वाटत असेल की सत्ताधारी पक्ष हा त्या स्वरूपातलं काम करत नसेल तर त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही काय करू शकता, एका स्वरूपातला प्रस्ताव आणू शकता आणि त्याच्या माध्यमातून अविश्वास तिथं मांडला जाऊ शकतो. आलं लक्षात. त्यामुळं लक्षात ठेवायचं हे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कोणाची तर ही आहे मंत्री परिषदेची किंवा मंत्रिमंडळाची. आणि मंत्रिमंडळ त्याच्यापासून डिनाय करू शकतो का, बिलकुल नाही. दिस इज अ कोलॅटरल्स, एका प्रकारची असलेली काय आहे, पर्टिक्युलर तुमची असलेली पॉवर आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. मग कोणताही लोकसभा खासदार 50 सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळवू शकतो आणि तो कोणत्याही वेळी मंत्री परिषदेविरुद्ध अविश्वासाचा ठराव काय करू शकतो, मांडू शकतो. हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि विशेष बाब, नो कॉन्फिडन्स मोशन फक्त कुठं मांडला जातो तर लक्ष ठेवायचं, लोकसभेमध्ये मांडला जातो. हेही इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. लोकशाही पाहिजे असेल आणि लोकशाहीमध्ये विरोधक स्ट्रॉंग नसेल तर तुमच्या लोकशाही जिवंत आहे असं म्हणू शकत नाही. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने हे समजून घेणं गरजेचं आहे. पुढचं आहे त्या प्रकारचं ते म्हणजे काय, केरळ विधानसभेमध्ये राज्याचे नामकरण केरळम करण्याचा काय झालेला आहे, ठराव मंजूर झाला आहे. आपण शेक्सपियर म्हणले होते की नाम में क्या रखा है, परंतु कोणत्याही राज्यांचं किंवा कोणत्याही देशाच्या नामकरणामध्ये फार मोठा वाटा ह्या नावाचा असतो. आज आपण भारताला इंडिया दॅट इज भारत जर म्हणत असेल तर त्यावेळेस तिथं गदारोळ पण झालेला दिसून येतोय. मग कामत सरांचं मत असेल किंवा पंतांचं मत असेल तर त्याच्यावर जो वादविवाद संविधान सभेमध्ये गाजला होता तो सर्वानुमते आपण आहे किंवा ऐकलेलं आपण आहे. परंतु त्या प्रकारचं असलेलं जेव्हा संदर्भ घेतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येते की केरळच्या ह्या राज्याच्या असलेल्या नावामध्ये केरळम असायला पाहिजे अशा स्वरूपातला ठराव पास केलेला आपल्याला दिसतोय. मग आता केरळम हा शब्दच का, तर कारण की मल्याळम हा त्यांची जी पर्टिक्युलर लँग्वेज आहे त्या मल्याळमचं असलेलं जे आपण प्रोनाऊन्सिएशन म्हणतो त्या प्रोनाऊन्सिएशनचं असलेलं अर्थ हा तुमच्या केरळच्याही शब्दामध्ये आला पाहिजे. याच्याकरिता त्यांनी अशा प्रकारचा असलेला ठराव मंजूर केलेला आपल्याला दिसून येतोय. मग राज्यघटनेमध्ये आणि सर्व कार्यालय नोंदीमध्ये राज्याचे नाव केरळम असे बदलण्याची विनंती केंद्र सरकारला केलेला आपल्याला दिसून येतोय. कोणी तर केरळ गव्हर्नमेंटने. मग मल्याळम भाषे राज्याचे नाव केरळम आहे हेही त्याच्यामध्ये सांगितलं आहे. मग आपल्याकडं त्या प्रकारचं असलेल्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस मूळ संविधानामध्ये त्याचं नाव काय आहे, केरळ आपण केलेलं आहे. मग आता नाव बदलणे, त्याची सीमा बदलणे किंवा त्या स्वरूपामध्ये दोनच सीमांचं किंवा तुमच्या असलेल्या दोन राज्यांना एकत्रित करणे, एका राज्यापासून दोन राज्य निर्माण करणे, युनियन टेरिटरीची निर्मिती करणे, किंबहुना आपल्याकडं प्रेझेंट कंटेक्स्टमध्ये जेवढे पण स्टेट असेल त्या स्टेटचा चेहरा मोहरा बदलण्याचा अधिकार आर्टिकल 3 मध्ये दिलेला आपल्याला दिसून येतोय. मग अशासोबत आपल्याकडच्या असलेल्या स्टेटचं नाव बदलण्याचाही अधिकार कोणाला आहे तर तो आहे म्हणजे कोणाला, संसदेला आपल्याला दिसून येतोय. मग संसद त्या पद्धतीचा कायदा करून त्या स्वरूपातले असलेल्या गोष्टीचं सगळं चेंज ऑफ नेचर बदलण्याची काय ठेवतो, ताकद ठेवतो. परंतु एक गोष्ट लक्ष ठेवण्यासारखी आहे की अशा प्रकारच्या जर गोष्टी करायच्या असेल तर राज्याच्या असलेल्या विधानसभेने तशा प्रकारचा ठराव मांडून तुमच्या असलेल्या संसदेकडे पाठवणं गरजेचं आहे. संसद त्याच्यावर विचारविनिमय करते आणि कलम 3चा वापर करून त्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट करते, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारचं असलेलं उद्या चालून केंद्र सरकार काय करणार आहे, ह्या
राज्याचं नाव बदलण्याची जी तरतूद आहे ती करण्याची ताकद इथं संसदेमध्ये दिलेली आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचं ते म्हणजे काय, सुस्वागतम पोर्टल. काय आहे, सुस्वागतम पोर्टल. आता हे सध्या नवीन इनिशिएटिव्ह काढलेलं आहे, सुस्वागतम पोर्टल. आता हे पोर्टल नेमकं कोणाचं आहे तर लक्ष ठेवायचं, सुस्वागतम पोर्टल हे अलीकडंच कोणी सुप्रीम कोर्टनी त्या प्रकारचं असलेलं पोर्टलचं इनॉग्रेशन केलेलं आपल्याला दिसून येते. मग आता हे सुस्वागतम पोर्टल हे कशासाठी आहे तर त्या प्रकारचं असलेलं ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस वकील असेल, अभ्यासगत असेल, इंटर्न असेल किंवा इतरांना ऑनलाईन नोंदणी करायची असेल तर अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस तुम्हाला असलेला काही गोष्टीसाठी लागणार असेल तर हे सगळं ॲक्सेसेबल असायला पाहिजे. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुम्हाला पास पाहिजे आहे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये एंट्री करण्यासाठी, किंवा विविध काही गोष्टी असेल, अभ्यास करायचा असेल किंवा काही संदर्भामध्ये काही गोष्टी एक्झिक्यूट करायच्या असेल तर अशा वेळेस तुम्हाला एका छताखाली अशा प्रकारचं पोर्टल निर्माण केलेलं आहे फॉर द ज्युडिशरी पर्पज. मग अशा स्वरूपाच्या माध्यमातून हा पायलट प्रोजेक्ट म्हणून काय केलेला आहे आपण तिथं दिलेलं आहे. हे एक स्वरूपातली काय आहे, वेब आधारित मोबाईल अनुकूल ॲप्लिकेशन असून या वापरकर्त्यांना न्यायालयीन सुनावणी, उपस्थित राहणे, वकिलांना भेटणे किंवा विविध उद्देशासाठी ई पाससाठी लागणाऱ्या गोष्टी असेल तर त्याची विनंती करता येते. म्हणजे सामान्यातल्या माणसाला ॲक्सेसेबल टू ज्युडिशरी जे संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या माध्यमातून तिथं केल्या जाऊ शकतं. जर आपण नीट ऑब्झर्व केलं मित्रांनो तर आपल्याला काय दिसून येतंय की आज ज्युडिशरीमध्ये आपण अंडर आर्टिकल 39A मध्ये फ्री लिगल एड देतोय, परंतु खऱ्या अर्थाने त्या माणसाला भेटतोय का याची शाश्वती आहे का, नाही. मग अशा स्वरूपामध्ये जर एखाद्या व्यक्तीला प्रॉपरली सगळ्या गोष्टी एका वेबसाईटने किंवा एखाद्या पोर्टलने एक्झिक्यूट करता येत असेल किंवा त्याची असलेली बांधणी करता येत असेल तर हा नक्की त्याचा काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून अशा स्वरूपातलं सुस्वागतम पोर्टल आपण काय केलेलं आहे, चालू केलेलं दिसून येत आहे. त्याच्यानंतर आहे सध्या फार चर्चेमध्ये असलेलं IPC, CRPC, इव्हिडन्स, ह्या सगळे जे ॲक्ट्स आहे त्यांच्यामध्ये बदल केलेला आहे. बदल हा फार मोठा ड्रास्टिक स्वरूप केला आहे का असं जर मला विचारलं तर मी म्हणेल ड्रास्टिक स्वरूपातलं सगळं चेंज केलं आहे अशातला भाग नाही. त्यांचे आपण फक्त कपडे बदलले, कपडे इन द सेन्स त्यांचे नावं चेंज केले आणि त्याच्यातल्या काही छोट्या मोठ्या प्रोव्हिजन्स असेल जसं की सेडिशन असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं अटक असेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रोव्हिजन्समध्ये थोड्याफार पद्धतीने काय केलं आहे, बदल तिथं केलेला आपल्याला दिसून येतो आहे. मग अशासाठी आपल्याकडं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सरांनी 11 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या कायद्याची निगडीत असलेल्या 3 नवी विधेयकं लोकसभेमध्ये मांडलेली आहे. आता ह्या प्रकारचे हे जी विधेयकं मांडलेली आहे ते आता कुठं पाठवली आहे तर त्या प्रकारचे पार्लमेंटरी जी स्थायी समिती आहे पार्लमेंटची तर त्याच्याकडे पाठवलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग आता काय आहे नावं तर भारतीय न्याय संहिता विधेयक 2023, मग ज्याला आपण काय म्हणतो भारतीय दंड संहिता, म्हणजे IPCचं नाव आता काय असणार आहे, भारतीय न्याय संहिता असणार आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. करंट अफेअर्सच्या ओरिएंटेशनने फक्त नाव बदललेलं आहे मित्रांनो आणि याच्यातल्या काही मोजक्याच प्रोव्हिजन्स आपण चेंज केलेल्या आहे. मग त्या मोजक्या प्रोव्हिजन्स काय आहे, त्याच्यामध्ये बदल होऊन काय होऊ शकतं याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहे. परंतु तत्पूर्वी फक्त तुम्ही एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतीय दंड संहिता त्याचं नाव काय आहे, भारतीय न्याय संहिता विधेयक 2023. दुसरं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक 2023. मग पूर्वीचं असलेलं काय आहे की CRPC म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड, तर याच्या माध्यमातून आता काय आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक. थोडक्यात त्यांना काय दाखवायचं आहे गव्हर्नमेंटला की आपण नाव बदलतोय आणि नाव बदलून ह्या प्रकारच्या गोष्टी करतोय जेणेकरून लोकांना थोडा विश्वास बसू शकेल की ब्रिटिशांनी केलेले कायदे हे एका प्रकारचे भीतीदायक होते जिथं तुम्हाला त्या प्रकारचं दंड दिला जायचं, परंतु आता शब्द टाकला न्याय संहिता. इथं काय आहे CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्याचं आता नाव काय आहे नागरिक सुरक्षा संहिता. म्हणजे एक फिलिंग्स होती ना की नाही मला आता सुरक्षा भेटणार आहे अशा प्रकारचं. म्हणून भारतीय साक्ष विधेयक 2023, मग हे पूर्वीचं असलेलं जे आपल्याकडे इव्हिडन्स ॲक्ट आहे भारतीय पुरावा कायदा त्याला नाव दिलं भारतीय साक्ष विधेयक 2023. नाव बदलले आहे
थोड्याफार फरकाने प्रोव्हिजन्स चेंज केला आहे, अदरवाईज ॲज इट इज सगळ्या गोष्टी काय केल्या आहे तिथं ठेवलेलं आपल्याला दिसून येतोय. त्यामुळे हे नावं जरी वाचले, लक्षात ठेवले तरी मोर दॅन सफिशियंट असणार आहे प्रिलिम्सच्या ओरिएंटेशनने. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर आहे रामनाथ कोविंद समिती. आपल्या भारताचे पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद सर आणि रामनाथ कोविंद सरांच्या असलेल्या मार्गदर्शनाखाली वन नेशन वन इलेक्शन ह्या स्वरूपातल्या असलेल्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, ही समिती स्थापन केलेली दिसून येते. मग ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येतं, सॉरी, तर काय दिसून येतं की वन नेशन वन इलेक्शन, काय वन नेशन वन इलेक्शन खरं भारतामध्ये एक्झिक्यूट करता येऊ शकतं का, यावर सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तुम्ही तो बघू शकता मित्रांनो. वन नेशन वन इलेक्शन, वेदर इट इज अ पॉसिबल टू इम्प्लिमेंट द वन नेशन वन इलेक्शन विदिन द इंडिया इन द प्रेझेंट कंटेक्स्ट. का, कारण की त्याची असलेली आउटपुट रेशो हा किती असू शकतो. फेडरलिझम म्हणजे जिथं सेंट्रल आणि स्टेटचं अस्तित्व आहे, ह्या सगळ्या गोष्टीला धक्का न लागता स्टेटचं अस्तित्व मान्य करून स्टेटच्या इलेक्शनचं असलेलं ऑलरेडी एक्झिक्युशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही परत वन नेशन वन इलेक्शन आणून ते सायमल्टेनियसली इलेक्शन कुठपर्यंत करू शकता, ही थोडी साशंका निर्माण होणार आहे, हे आपल्याला याच्यातून दिसून येते. पण तरीही त्या प्रकारची असलेली समिती नेमली ती म्हणजे कोणती, रामनाथ कोविंद समिती. मग आता अशा स्वरूपामध्ये याच्यामध्ये कोण कोण आहे तर लक्षात ठेवायचे, अध्यक्ष कोण आहे तर रामनाथ कोविंद आहे, गृहमंत्री अमित शाह आहे, काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी आहे, काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद आहे, 15वी वित्त आयोगाचे NK सिंग अध्यक्ष तिथं ते होते तेही आहे, लोकसभेचे माजी महासचिव सुभाष कश्यप सर आहे आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि माजी दक्षता आयुक्त संजय कोठारे देखील आहे. म्हणजे ह्या समितीने बऱ्यापैकी नामवंत हुशार व्यक्तिमत्व घेतले आणि त्यांचं असलेलं प्रोव्हिजनच्या ओरिएंटेशन चेक केल्या जात आहे की वेदर इट इज ॲप्लिकेबल सायमल्टेनियसली इम्प्लिमेंटेशन केल्या जाऊ शकतं का. मग अशा वेळेस लक्षात ठेवायचं, विधानसभा आणि लोकसभेचा कार्यकाळ हा संपूर्णरित्या आता सध्या मिसमॅच झालेला आहे. सोबत नियर टू बी 66-67 पर्यंत आपल्याकडचं इलेक्शन सायमल्टेनियसली व्हायचं, म्हणजे लोकसभेचं आणि तुमच्या असलेल्या विधानसभेचं. मग लोकसभेचं आणि विधानसभेचं इलेक्शन सायमल्टेनियसली होतं म्हणजे काय, एखादा व्यक्ती हॉलमध्ये गेला तर त्याला 2 त्या प्रकारचं असलेलं बूथ भेटायचं आणि त्या बूथमध्ये एका साईडला लोकसभेचं टाकायचं आणि एका साईडला विधानसभेचं. हे सोपं होतं कधी, ज्यावेळेस तुमच्या असलेला वन पार्टी डॉमिनन्स करत होतं सेंट्रलमध्ये पण आणि स्टेटमध्ये पण. परंतु नंतर ओव्हर द टाईम पिरियड्स ह्या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या आणि ह्या बदलत्या स्वरूपाच्या माध्यमातून भारतामध्ये त्याची रूपरेषा बदलत गेली. कारण की स्टेटमध्ये रिजनल पार्टी वरती यायला लागले, JP मुवमेंट सारख्या असलेल्या काही गोष्टी पीक लेवलवर गेल्या आणि सोबत केरळसारख्या गव्हर्नमेंटमध्ये वेगळी पार्टी स्थापन करायला लागले. मग सरकार बरखास्त होणे आणि नवीन सरकार स्थापन करणे या कालावधीमध्ये आपल्याला दिसतंय की सामान्यतः 5 वर्षाचा काळ असतो. मग याच्यामध्ये हा मिसमॅच होण्यासाठी हा स्पेक्ट्रम बदललेला आहे. परंतु आता हे जर करायचं असेल तर आपल्याकडे असलेल्या आर्टिकल 83 असेल, 172 असेल, अशा विविध आणि असंख्य कलमामध्ये आपल्याला बदल करावा लागेल. आणि विशेष बाब म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, हे जेव्हा इम्प्लिमेंटेशन करावं लागेल तर स्पेशल मेजॉरिटी प्लस 50% कन्सेंट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट विथ सिम्पल मेजॉरिटी हे तिथं करावं लागेल. मग विचार करा मित्रांनो, एवढं करणं वेदर इट्स पॉसिबल इन द प्रेझेंट कंटेक्स्ट अँड राईट नाव इट कुड बी अ पॉसिबिलिटी, त्याची कमी स्वरूपातली आहे. परंतु लेट होप सो, जर तसं झालं तर भारताच्या असलेल्या काही गोष्टी तिथं काय होऊ शकता, एक्झिक्यूट करता येऊ शकता. आलं लक्षात. चलायचं पुढं. चलो, पुढचं आहे पोहिला बैशाखाला पश्चिम बंगाल राज्याचा स्थापनाचा दिवस म्हणून स्वीकृती केलेली आहे. बघा, पश्चिम बंगाल आपल्या भारताच्या असलेल्या ह्या प्रदेशामध्ये आपण पर्टिक्युलर असलेला एक सण आहे, तो म्हणजे काय आहे, आपण म्हणतो बैसाखी ह्या प्रकारचा असलेला पहिला बैसाख हा दिवस पश्चिम बंगाल राज्याचा स्थापनाचा दिवस म्हणून काय झाला आहे, स्वीकृती झालेला दिसून येतोय. मग पश्चिम बंगाल विधानसभेने सप्टेंबर 2023 मध्ये पहिला बैसाख हा बंगाली कॅलेंडरचा पहिला दिवस बंगाल दिवस किंवा पश्चिम बंगाल स्थापना दिवस म्हणून काय केलेला आहे, घोषित केलेला आहे.
मग हे तुम्हाला समजणं गरजेचं आपल्याला दिसून येते. मग याची सुरुवात जर बघायला गेलं तर 2023च्या सुरुवातीस अधिकृतपणे 20 जून हा राज्य स्थापना दिवस म्हणून काय केलेला आहे, तिथं घोषित केलेला तिथं दिसून येतोय. मग अशा प्रकारच्या असलेल्या मुख्यमंत्र्यांनी 20 जून हा दिवस राज्याच्या फाळणीशी निगडीत असून त्याच्या राज्याच्या स्थापनेशी काही संबंध नसल्याचा युक्तिवाद देखील केलेला आपल्याला दिसून येते. यासोबत ह्या विधानसभेने रवींद्रनाथ टागोर यांचा बंगलार माती बंगलार पोजोल हे राज्याचे अधिकृत गीत बनवण्याचा प्रस्ताव देखील काय केलेला आहे, मंजूर केला आहे. जसे की आपल्याकडे जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, बडे साहेबांनी लिहिलेलं हे जे गीत आपण महाराष्ट्र राज्याने ॲज अ स्टेट सॉन्ग म्हणून आपण ॲक्सेप्ट केलं आहे. सेम त्या प्रकारे रवींद्रनाथ टागोरचं असलेलं बंगलार माती बंगलार जोल हे राज्याचं अधिकृत गीत म्हणून काय केलं आहे, स्वीकृत केलेलं आपल्याला दिसून येते. मग याच्यामध्ये तुम्हाला थोडं पार्श्वभूमी जर माहिती असेल तर बंगालची फाळणी, त्याच्यामध्ये असलेलं लॉर्ड कर्झन, ह्या सगळ्या गोष्टीचा असलेला उपाहो ह्या याच्यामध्ये दिसून येणार आहे. मग लक्ष ठेवायचं, पहिला बैशाखला हे कोणाचं आहे तर वेस्ट बेंगॉलच्या राज्याचा दिवस म्हणून सेलिब्रेट केला जाणार आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर आहे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड. बघा, आज आपण सगळ्या गोष्टी हाताच्या मोबाईलवर येऊन ठेपलेल्या आहे. प्रत्येक गोष्ट टेक्नोसॅव्हिकली गोष्टीवर डिपेंड राहिलेलं आहे. मग आपल्या भारतामध्ये ज्युडिशरी पण मागं थांबू शकत नाही. ज्युडिशरीने पण त्याचा डेटा कलेक्शन करायला काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. आज आपल्याला माहिती आहे की देशामध्ये असंख्य स्वरूपातले असलेल्या प्रकारच्या असलेल्या केस पेंडिंग आहे. सामान्य व्यक्तीला केस पेंडिंग पडल्यानंतर कधी त्याचं असलेलं एक्झिक्युशन होईल, कधी त्याचा निकाल लागेल, कधी त्याची पुढची तारीख असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं असलेली संदर्भता ही तिथं भेटावी याच्यासाठी तो डेटा कलेक्शन आता ज्युडिशरीच्या माध्यमातून केल्या जात आहे. मग अशा स्वरूपातला हा डेटा ग्रीड नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड म्हणून काय केलं जाणार आहे, ओळखल्या जाणार आहे. मग सप्टेंबर 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड वर खटल्याची काय केली आहे, आकडेवारी एकत्रित केली. किती खटले झाले, किती एक्झिक्युशन झाले, किती पेंडिंग आहे, कोणामध्ये काय बाकी आहे, कशामध्ये थांबलेलं आहे, कोणतं प्रकरण किती वर्षापासून आहे. मध्यंतरी सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की ज्या खटल्याला 10 ते 12 वर्ष किंबहुना जास्तीत जास्त 15 वर्ष झाले असेल ते खटले आता पहिले हातात घ्यावायचे आणि त्याचं एक्झिक्युशन करायचं. ऑनरेबल चंद्रचूड सरांनी त्या काल परवाच्याच भाषणामध्ये सांगितलं होतं की तारीख पे तारीख, आय नेव्हर टू बी वॉन्ट टू बी लिसन दिस वर्ड इन सायमल्टेनियसली. मला परत त्या शब्द ऐकायची इच्छा बिलकुल नाही. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून तिथं जनतेला पारदर्शकता माहिती भेटणे, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून तिथं नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड काय केलेलं आहे, तिथं सविस्तररित्या चालू केलेलं आपल्याला दिसून येतोय. मग आपल्याकडे ई कोर्ट असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल तर ह्या प्लॅटफॉर्मवर नियर टू बी 18,735 जिल्हा, कनिष्ठ न्यायालय व उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय व खटले यांची सगळे असलेली माहिती ह्या नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडमध्ये भेटणार आहे. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे काय, 15वी ब्रिक्स शिखर परिषद 2023. आता सध्या आपल्या ब्रिक्स परिषदेच्या संदर्भात फार महत्त्वाची गोष्ट चालू आहे. मग 22 ते 24 ऑगस्ट 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेतील कुठं, जोहान्सबर्ग इथं 15वी ब्रिक्स काय झालेली आहे, शिखर परिषद भरलेली आपल्याला दिसून येते. विशेष बाब म्हणजे आफ्टर द कोविड त्या प्रकारचं असलेलं प्रथमच हे व्यक्तिगत असलेल्या सगळ्या देशाच्या लोकांनी तिथं काय घातलेली आहे, हजेरी घातलेली आहे. याची संकल्पना काय आहे हेही विचारू शकतं. तर ब्रिक्स आणि आफ्रिका परस्पर वेगवान वाढ, शाश्वत विकास आणि सर्वसमावेशक बहुपक्षीयरित्या भागीदारी हे त्याची काय आहे, थीम आहे. सोबतच महत्त्वाचे म्हणजे काय की त्या प्रकारचं असलेलं नवीन 6 देश याच्यामध्ये इन्क्लूड झालेले आहे ब्रिक्सच्या संघटनेमध्ये. तर इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, त्याच्यानंतर इथिओपिया आणि अर्जेंटिना आपल्याला तिथं दिसून येणार आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या स्वरूपातून ही ब्रिक्सची असलेली संघटना आणि ब्रिक्सच्या असलेल्या मूलभूत गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने 15वी ब्रिक्स कुठं भरली आहे तर लक्ष ठेवायचं ते म्हणजे काय आहे, त्या प्रकारचं जोहान्सबर्गमध्ये तिथं भरलेले आपल्याला दिसून येते. आणि नवीन 6 देश याच्यामध्ये काय झालेले आहे, ॲड झालेले आपल्याला दिसून येत आहे. मग आता ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला हेही लक्षात येतं की पर्टिक्युलर हाँगकाँगच्या पुढचं असे आहे,
हाँगकाँगच्या सर्वोच्च न्यायालयाद्वारे समलिंगी भागीदाराला काय आहे, मान्यता आहे, सेम सेक्स पार्टनरशिप. आता बघा, हाँगकाँग देश हा एका प्रकारचा चायनाच्या आधिपत्याखाली राहणारा देश आहे. मग आता हाँगकाँग देशाने सेम सेक्स मॅरेजला काय केलं आहे, अलाउड केलेलं आपल्याला दिसून येते. मग त्या जे सेम सेक्स मॅरेज असणार आहे त्यांना फुल मॅरेज राईट्स काय केलेलं आहे, अलोकेट केलेलं आपल्याला दिसून येतोय. मग भारताने नुकतंच सेम सेक्स मॅरेज हे अलाउड केलेलं नाही आहे. मग अशा वेळेस तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की नुकताच कोणत्या देशाने सेम सेक्स मॅरेज अलाउड केलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं, तर हाँगकाँग देश हा सेमी सेक्स मॅरेज अलाउड करणारा काय आहे, हा देश आपल्याला नुकताच झालेला दिसून येतोय. मग जगभरामध्ये त्या प्रकारचं 133 देशांमध्ये समलैंगिकतेला गुन्हामुक्त म्हणून काय केलेलं आहे, तिथं ठरवलेलं आपल्याला दिसून येते. परंतु शोकांतिका ही आहे की केवळ 32 देशांमध्ये समलैंगिक व्यवहारांना कायदेशीर मान्यता दिलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एका साईडला आपल्याकडे सेम सेक्स असणं हे एका प्रकारे कायद्याने गुन्हा नाही आहे, परंतु सेम सेक्स मॅरेज करणं हा एका प्रकारे कायद्याने गुन्हा केलेला आहे. मग त्यांना फायदाच नाही झाला ना. एका साईडला तुम्ही अधिकार देताय आणि त्या अधिकाराचा वापर करणंही तुम्ही करू देत नसेल तर हा एक प्रॉब्लेमॅटिक म्हणून गोष्ट समजल्या जात आहे. म्हणून हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. त्या प्रकारचं आहे लास्ट, ते म्हणजे काय, पाकिस्तानमध्ये भारतीय उच्च आयुक्तापदी गीतिका श्रीवास्तव यांची काय झालेली आहे, निवड झालेली आपल्याला दिसून येते. मग ज्यावेळेस आपण बघतो तर IFS कोण, गीतिका श्रीवास्तव यांची काय झाली आहे, नियुक्ती झाली आहे. कुठं नियुक्ती झाली आहे, पाकिस्तानमध्ये. मग भारताची उच्च आयुक्ता म्हणून हाय कमिशनर्स ज्याला आपण म्हणतो, हाय कमिशनर्स म्हणून काय झाले, यांची तिथं निवड झाली आहे. एक विशेष बाब म्हणजे भारताच्या इतिहासातील पहिल्यांदाच एखादी महिला या स्थानावर काय झालेली आहे, नियुक्त झालेली आपल्याला दिसून येत आहे. मग याच्या संदर्भामध्ये थोडा फॅक्च्युअल डेटा काय आहे, तर मूळचे आहे, कुठलचे आहे, तर UP साईडचे आहे आणि कोलकात्याचे विभाग पासपोर्ट कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालय इथं यांनी काय केलेलं आहे, काम देखील केलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग अशा स्वरूपामध्ये गीतिका श्रीवास्तव हे आत्ता नुकतेच पाकिस्तानमध्ये उच्च आयुक्तपदी काय झालेले आहे, निवड झाली आपल्याला दिसून येते. लक्षात. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आमच्यासारख्या लोकांची असलेली थोडीफार मेहनत ह्या सगळ्या गोष्टीमुळं तुम्ही यशाच्या पायदांवर येऊन थांबलेले आहे. मग आमचं कर्तव्य अजून आम्ही एक्सटेंड करतोय आणि तुमची साथ अजून अपेक्षित करतोय. ह्या स्वरूपाच्या माध्यमातून पूर्वपरीक्षेच्या स्वरूपातले असलेले काही प्रिलिम्स आणि बॅचेस आपण लवकर स्टार्ट केलेले आहे आणि ह्या सगळ्या बॅचेस आपण 20 नोव्हेंबरपासून सुरू करतोय, म्हणजे अगदी दिवाळी झाल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीपासून. त्यामुळं लवकरात लवकर ह्या नंबरवर कॉल करून तुमच्या असलेल्या सगळ्या बॅचेसला तुम्ही काय होऊ शकता, जॉईन होऊ शकता. सोबतच त्या प्रकारचं असलेलं पूर्व मुख्य परीक्षा त्या प्रकारचा इंटिग्रेटेड बॅच देखील आम्ही चालू केलेली आहे. पुणे इथं चालू केलेली आहे आणि लवकरच असं त्या प्रकारचं नाशिकमध्ये देखील आम्ही काय करतोय, ह्या इंटिग्रेटेड बॅचचं काय करतोय, लॉन्च करतोय. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही ह्या नंबरवर काय करू शकता, स्पष्टपणे कॉल करू शकता. पुण्याचा हा नंबर आपल्याला तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय, पुण्याचा हा. आणि त्याच्यानंतर नाशिकच्या संदर्भात बघायला गेलं तर हा नंबर आहे. त्यामुळे यांनी इथं ह्या नंबरवर नक्की कॉल करा, जेणेकरून तुमचं सर्व काही व्यवस्थित होईल. थँक्यू सो मच अँड विश यू हॅपी दीपावली टू एव्हरी वन्स. तुमची दीपावली ही प्रॉस्परस जावं, हॅपीनेसने भरून असावी आणि ह्या सगळ्या गोष्टीतून तुमच्या आयुष्यात खूप भरभराट यावी, ईश्वरचरणी हीच प्रार्थना. थँक्यू सो मच. फ्री नोट्स, टेस्ट, डेमो लेक्चर्स तसेच ऑनलाईन बॅचेससाठी आत्ताच द इन्फिनिटी अकॅडमी ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.